भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। तब्बल 29 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र दुर्लक्षामुळे निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर दावा स्थानिकांनी केलाय। विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था सध्या अत्यंत दयनीय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। स्वच्छ शहर आणि शुद्ध पिण्याचं पाणी देण्याचा दावा करणाऱ्या नगर परिषदेवर देखभाल आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जलशुद्धीकरण केंद्र परिसरात झाडे झुडपे, वाढलेले गवत आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरले। पाणी शुद्धीकरणाच्या टाक्या आणि फिल्टर परिसरात मच्छरांचा वावर वाढला असून काही ठिकाणी मोटारी बंद अवस्थेत असल्याचंही सांगितलं जात आहे। परिणामी शहरात गढूळ पाणी पुरवठा होत असून भविष्यात जलजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। तसेच केंद्रातील प्रयोगशाळा प्रत्यक्ष चाचण्यांसाठी न वापरता कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी वापरली जात असल्याचाही आरोप करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि शहरवासियांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांनी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांचा स्पेशल रिपोर्ट।